ज्या प्रयोगामध्ये एक विज्ञानाचा जो नियम आहे की पाण्यापेक्षा तेलाची घनता कमी असते, म्हणजेच तेल पाण्यावर तरंगते. अगदी बरोबर त्याच नियमाचा उपयोग करून आपल्याला एक प्रयोग करायचा आहे, ज्या प्रयोगातून एक सुंदर वेगवेगळे डिझाईनही तयार होईल आणि आपल्याला प्रयोगही शिकायला मिळेल. तर तो प्रयोग असा आहे की एका ट्रेमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये किंवा तुमच्या सपाट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ऑइल कलर घ्यायचे आहेत. नंतर त्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपल्याला त्यावर फक्त ऑइल कलरचे असे थेंब टाकायचे आहेत. हे पहा, असे तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये यामध्ये कलर असे ॲड करू शकता. किती कलर टाकायचे आहेत? हे पहा, सुरुवातीचा एक टप्पा झाला. आता एक रंग आपण ब्ल्यू टाकला म्हणजेच निळा. यानंतर आपल्याला यावर काय करायचं आहे? पिवळा टाकायचा आहे. हे पहा असा. दुसरा कलर कोणता टाकला आपण? येलो, पिवळा. आता तिसरा कलर आपल्याला टाकायचा आहे रेड, लाल रंग. आता हे पहा, हे काय होत आहेत? पाण्यावर तरंगत आहेत. पाण्यावर तरंगण्याचं कारण काय? तर या ऑइल कलरमध्ये एक तेल असतं आणि त्याची घनता कमी असल्यामुळे ते पाण्यावरती तरंगतं आहे. आता हे तरंगतं, याच्यापासून डिझाईन्स कसं बनवावं? तर हे पहा, थोडंसं फक्त याला मिक्स करून घ्या. हे पहा, याचे कसे वेगवेगळे शेप्स बनता आहेत, नॅचरल शेप तयार होत आहेत. हे पहा असे. आता हे नॅचरल शेप जे तयार झालेले आहेत, हे शेप आपला कागदावर घ्यायचे. कागदावर घेण्यासाठी आणि हीच पद्धत अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनसाठी वापरली जाते. फक्त कागद काय करायचं आहे? याच्यावर बरोबर आपल्याला आवश्यकतेनुसार किंवा साईजनुसार कागद घ्यायचा आहे आणि आपल्याला हवं तसं हे डिझाईन तुम्ही जवळ किंवा दाट पातळ असं स्ट्रॉने वगैरे करू शकता. हे पहा, आता हे असं डिझाईन तयार झालं आहे. या डिझाईनला आता आपण कागदावर उतरूया. फक्त याच्यावर असा कागद टाकून आपल्याला तो फिरवायचा आहे. पहा, काय सुंदर डिझाईन तयार झालं आहे. ओके, अशा प्रकारचे आता वेगवेगळे डिझाईन आपण पाहूया कोणकोणते तयार होत आहेत ते. आता परत आपण यावर कलर टाकले आहेत आणि हे कलर पाहिजे अशा डिझाईनमध्ये फक्त आपण याला आकार. आता ह्याच्यामध्ये अनेक पद्धती, तुम्ही जितका सराव कराल तेवढं तुमच्या लक्षात येईल की या प्रयोगातून आपल्याला काय काय शिकायला मिळते. आता हे पहा, डिझाईन आपण कसं तयार करतो याच्यावर डिपेंड आहे आणि बरोबर याच्यावरती कागद काय करायचा आहे असा हे पहा, काय सुंदर डिझाईन तयार झालं. अशा प्रकारचे कित्येक डिझाईन तयार करू शकतो आपण. हे पहा, आता पुन्हा अजून थोडंसं पाणी रोटेट केलं. हे पहा, हे डिझाईन्स या प्रकारचे डिझाईन्स. या प्रकारचे डिझाईन्स आहेत का नाही? वेगवेगळे डिझाईन एकदम किती सुंदर डिझाईन तयार झालेत. पहा, याच्यामध्ये इतके वेगवेगळेपणा आहे की ते डिझाईन दिसतानाच किती सुंदर दिसतंय. पहा, आणि याच डिझाईनचे कागद नंतर आपण कागद अशाच प्रकारचे रंग प्लास्टिकमध्ये आहेत, अशाच प्रकारचे रंग क्लॉथिंगमध्ये वापरले जातात. अशाच प्रकारचं वेगवेगळे टेक्स्चर घेण्यासाठीचे रंग वेगवेगळ्या माध्यमात. आता हे फक्त मी तुम्हाला कागद आणि तेल रंगातला प्रयोग दाखवला आहे, पण हाच प्रयोग तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या रंगांवर करू शकता. चला तर मग कसा वाटला प्रयोग कमेंटमध्ये सांगा. कागद टाकण्याची पद्धत नीट पहा. अशा प्रकारे कागद टाकायचा डिझाईनवर आणि एका बाजूलाच फक्त वर रोटेट करायचं आहे. पहा, किती सुंदर डिझाईन तयार झालं आहे. पहा, अतिशय आकर्षक डिझाईन तयार होतं आहे. चला तर मग अशा प्रकारचे विविध डिझाईन शिका, पहा आणि उत्कृष्ट विज्ञानाचे प्रयोग, विज्ञान आणि विज्ञानातून सुद्धा जीवनाशी उपयुक्त असणाऱ्या कला शिका. धन्यवाद. अशा गोष्टी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांनाही पाठवा.
लगेच वाळत नाहीत. साधारणतः हे रंग वाळण्यासाठी 4-5 तास लागू शकतात. मग काय करायचं आहे, तर हे व्यवस्थित एका पेपरवरती किंवा एका बाजूला सुकण्यासाठी ठेवायचे आणि ठेवल्यानंतर मग त्याचा उपयोग आपण डिझाईन म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो. आता हा प्रयोग दाखवण्यासाठी, पण प्रत्यक्ष करत असताना याचा उपयोग इंडस्ट्रीयलमध्ये किंवा क्लॉथिंगमध्ये अनेक ठिकाणी केला जातो. हीच बाब या प्रयोगातून उत्कृष्टपणे तुम्हाला शिकायस मिळत आहे. आणि यातून प्रिंट वर्क म्हणजे मुद्रा चित्रण सुद्धा खूप उत्तम प्रकारे करता येतं. आपल्या क्रिएटिव्हिटीवर अवलंबून आहे की आपण कशा